ते ईडी कारवाईपासून वाचवण्यासाठी देशमुखांना ऑफर देण्यात आली होती। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी हा दावा केलाय। ठाकरे पिता पुत्रांना अडकवण्यासाठी देशमुखांवर दबाव होता। ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा असंही सांगितलं गेलं आणि सही दिल्यास ठाकरे जेलमध्ये जातील म्हणून देशमुखांनी मात्र नकार दिला। सही न घेता देशमुख 13 महिने जेलमध्ये राहिले असा मोठा दावा श्याम मानव यांनी केलाय। गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे 4 ॲफिडेव्हिट पाठवलेले आहेत, यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेलमधून वाचाल। गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख। पहिलं ॲफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी गोळा करायचा मला आदेश दिला, त्यावर सही करून द्या। नंबर 2चं ॲफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे, तेही कॅबिनेट मंत्री, त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला। मी पुन्हा रिपीट करतोय, दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला, यावर सही। अनिल परब यांचे गैरव्यवहार, यावर सही। आणि चौथा ॲफिडेव्हिट फारच चमत्कारिक आहे। त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं, म्हणजे मला बोलावलं, आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा, आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा। या 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिली तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही। देशमुखांनी खूप विचार केला, नाही म्हटलं। नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे, सोडून द्या, बाकी 3 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या। अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं, याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार। उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, आदित्य ठाकरे जाणार, अनिल परब जाणार, आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः 13 महिने जेलमध्ये गेले। म्हणून मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात।